महाशिवरात्रीचं व्रत तुम्ही करणार असाल किंवा व्रत करणार जरी नसाल तरी त्या दिवसाचे काही नियम आहे ते आपल्या सगळ्यांनाच पाळायचे आहे। आणि माझ्या मते महाशिवरात्रीचं व्रत हे सगळेच जण करत असतात, स्त्री पुरुष घरातले मुलींपासून अगदी वयस्कर लोकांपर्यंत बरेचसे लोक करतात। आणि हे व्रत आहे ना अतिशय महत्त्वाचं आहे, हा दिवस खूप महत्त्वाचा आहे। महाशिवरात्री म्हणजे काय बघा, पृथ्वीवरील एक वर्ष म्हणजे स्वर्ग लोकातला एक दिवस असतो। शिवरात्रीच्या दिवशी एक प्रहरी विश्रांती घेतली जाते, म्हणजे शिवांच्या विश्रांती घेण्याच्या या काळाला, या एका दिवसाला महाशिवरात्री असं म्हटलं जातं। म्हणून या दिवशी बरेच लोक महादेवांची पूजा करतात, व्रत करत असतात, आपल्याला जमेल तशी ते सेवा करत असतात। आणि या दिवशी भगवान शिवांची आराधना केल्यामुळे आपल्याला मनामध्ये जी काही कठोरातील कठोर इच्छा असेल, अवघड काही मागणं असेल, कुठलंही काम असेल तर ते 100% पूर्ण होतं। पण महाशिवरात्रीच्या दिवशी कुठले नियम पाळले गेले पाहिजे, त्यानंतर गर्भवती स्त्रिया त्यांच्यासाठी काय नियम आहे, त्यांनी व्रत करायचं की नाही, मासिक पाळी असेल तर काय करता येईल, वयस्कर लोक असतील, काही आजार असतील, डायबिटीज अशा काही शरीराच्या व्याधी असतील तर मग व्रत कसं करायचं, ही सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। 15 फेब्रुवारी रविवारी महाशिवरात्री, अतिशय पवित्र हा दिवस आहे। महिलांनो, दादांनो, सगळ्यांना मी अगदी विनंती करून सांगते की हा दिवस वाया न जाऊ देता जमेल तेवढी सेवा करा, व्रत करा, उपवास करा। ते जमलं नाही तर कमीत कमी या नियमांचं पालन करा, म्हणजे जेणेकरून त्या दिवसाचं आपल्याला पुण्यफळच मिळेल, काही आपल्याकडून चुका होणार नाही। आणि हे नियम पुरुष स्त्री सगळ्यांना जवळपास सारखेच नियम आहे। या दिवशी महाशिवरात्रीच्या दिवशी सूक्ष्म स्वरूपात का होईना महादेवांचा सगळीकडे प्रभाव असतो आणि त्यामुळे आपल्याकडून जर काही चुका झाल्या, काही नियमांचं पालन झालं नाही तर मग महादेव आपल्यावर क्रोधित होतात। महादेव जितके ते भोळे आहे, जेवढे भोलेनाथ आपण त्यांना म्हणतो, आपल्या साध्या भोळ्या भक्तीला ते धावून येतात, पण याउलट जर काही आपल्याकडून चुका झाल्या तर ते आपल्याला शिक्षा हे देत असतात। तर त्यामुळे हा दिवस महत्त्वाचा असल्यामुळे आपल्याला काही चुका करायच्या नाही, महादेवांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त करून घ्यायचा आहे। आत्तापर्यंत समजा काही चुका तुमच्याकडून झाल्या असतील तर त्या आता होऊ नका देऊ। सगळ्यात पहिले म्हणजे बघा, या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे, शक्यतो सूर्योदयापूर्वीच आपल्याला उठायचं आहे। लहान मुलं, वयस्कर लोक यांची मी गोष्ट करत नाही, पण तुमच्या माझ्यासारखे व्यवस्थित आहे, अगदी शरीराने ठणठणीत, आणि आपण महाशिवरात्रीच्या दिवशी बघा शक्यतो बऱ्याच लोकांना सुट्टी असते, मग आपण सुट्टी आहे म्हणून अगदी 9-8 वाजता उठतो, तर असं अजिबात प्लीज करू नका। सकाळी लवकर उठायचं आहे सूर्योदयापूर्वी। आंघोळीच्या पाण्यामध्ये, घरातल्या सगळ्यांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये एक तर गंगाजल किंवा काळे तीळ किंवा गोमूत्र किंवा पंचगव्य टाकून छान स्वच्छ आंघोळ करायची आहे। या दिवशी पांढरे वस्त्र शक्यतो घाला, पांढरेच घाला शक्यतो, किंवा इतर रंगाच्या घाला, पण काळे वस्त्र चुकून पण घालू नका। काळे वस्त्र जे आहे भगवान शिवांच्या पूजेमध्ये अगदी शुभ्र पांढरे वस्त्र घातले जातात, काळे वस्त्र अजिबात घालण्याची चूक करू नका। इतर रंग चालतील एक वेळ, पांढरे नाही घातले तर, पण काळा रंग तुम्ही घालू नका। सूर्याला अर्घ्य द्या, तांब्यामध्ये पाणी घेऊन सूर्याला आपल्याला अर्घ्य द्यायचं आहे। जवळपास कुठे शिवमंदिर असेल तिथे जाऊन तुम्ही पूजा करा, पण घरामध्ये शिवलिंग असेल तर घरामध्ये पूजा करायचीच आहे। शिवलिंगावर अभिषेक कसा करायचा हे सगळं मी तुम्हाला प्रत्यक्ष व्हिडिओमध्ये दाखवेन, पण शिवलिंगाच्या पूजेमध्ये, शिवांच्या पूजेमध्ये बघा फुलं, धूप, फळे, पाणी, दूध, मध ह्या गोष्टी आपल्याला लागणार आहे। धूप दीप ओवाळून अगदी छान आपल्याला अशी देवपूजा करायची आहे। घर स्वच्छ करा, उंबरठा स्वच्छ करा, या गोष्टी प्रत्येक सणासुदीला झाल्याच पाहिजे। यानंतर बघा शिवलिंगावर आपल्याला दूध, दही, मध, तुपाने आपल्याला अभिषेक करायचा आहे। कसं करायचं याचा व्हिडिओ लवकरच मी तुमच्यासाठी आणेल। त्यानंतर या दिवशी भगवान शंकरांच्या पिंडीवर आपल्याला पांढरे फुलं व्हायचे आहे, बेलपान अर्पण करायचंच आहे। एक तरी बेलपान अर्पण करा। बेलपान हे तुटलेले, खंडित नसावे, फाटके नसावे। बेलपानला बघा वरती एक पान असतं, साईडला 2 पान असतात, आणि देठ ते काढून पालथं बेलपान आपल्याला शिवलिंगावर अर्पण करायचं असतं। हे तर आपल्याला करायचंच आहे, आणि बेलपान नेहमी विषम संख्येमध्ये आपल्याला अर्पण करायचे असतात। तर पांढरे फूल बेलपान अर्पण करायचं आहे। यानंतर या दिवशी बघा उपवास करण्याचे पण वेगवेगळे पद्धत आहे। उपवास या दिवशी संपूर्ण महाशिवरात्रीचा दिवस, संपूर्ण दिवस उपवास धरून तो दुसऱ्या दिवशी आपल्याला सोडायचा असतो। महाशिवरात्रीच्या उपवासामध्ये भगर चालत नाही, भगर, ठीक आहे, आपल्या सगळ्यांना माहिती, शक्यतो भगर हा शब्द वापरला जातो, मी तुम्हाला स्क्रीनवर पण दाखवते। भगर या उपवासाला खाल्ली जात नाही, ती चालत नाही। इतर तुम्ही साबुदाणा खाऊ शकतात, मी तर म्हणते फक्त फळांवर दूध, खजूर, राजगिरा, त्यानंतर शिंगाडा हे पदार्थ खाऊन तुम्ही उपवास करा, ते चालेल। खजूर खाऊ शकतात, इतर ड्रायफ्रूट तुम्ही खाऊ शकतात, पण भगर चालणार नाही, ठीक आहे।
आणि उपवास हा दुसऱ्या दिवशी सोडला जातो. तर असं अगदी सात्विक अन्न घेऊन हा उपवास सोडायचा आहे. उपवास सोडताना बघा तुम्हाला रुईचं स्वच्छ पान पुसून घ्यायचं आहे, देवघरासमोर ते ठेवून त्याच्यावर दही भाताचा नैवेद्य अर्पण करायचा आहे, तोच आपण खायचा आहे आणि मग उपवास सोडायचा आहे. अजून काही या दिवशी अतिशय महत्त्वाचे नियम, ज्या चुका आपल्याकडून म्हणजे जवळपास 99% लोकांकडून होऊन जातात. सुट्टी आहे म्हणून बघा आपण जाऊन केस कापतो, पुरुष मंडळी वगैरे. या दिवशी तुम्हाला नखं कापायचे नाही आहे, पुरुषांनी दाढी कटिंग वगैरे करायची नाही, महिलांनी पण केस वगैरे कापायचे नाही आहे, अजिबात करायचं नाही आहे. या दिवशी आपल्याला मांसाहार करायचा नाही आहे, कुठले पण मद्यपान, दारू, सिगरेट, तंबाखू काहीही नाही, व्यसन या दिवशी करायचे नाही. हा दिवस अतिशय प्रभावी आहे, तर त्यामुळे या दिवशी आपल्याला या गोष्टी करायच्या नाही आहे. अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी आपल्या घरामध्ये कटकटी भांडणं होणार नाही याची काळजी घ्या. दिवस खूप शुभ आहे, पवित्र आहे, त्यामुळे या चुका करू नका. मोठ्यांचा अपमान करू नका, कोणाशी खोटं बोलू नका. बघा या गोष्टी दिसायला गेल्या तर खूप छोट्या आहे, पण असं जर तुम्ही चुकीचं वागले, उद्धट वागले तर त्याचा वाईट परिणाम महादेव तुम्हाला त्याची शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही. हे काही मी तुम्हाला मुद्दाम घाबरवते वगैरे अशातल्या गोष्टी नाही आहे, पण बघा आपण बऱ्याचशा कथा ऐकलेल्या आहे, आख्यायिका ऐकलेल्या आहे. जे महादेव आहे ते क्रोधित झाल्यावर त्यांचा तिसरा डोळा ते उघडतात आणि त्यांचा जर शाप एकदा आपल्याला लागला तर आपल्याला कशातून म्हणजे सुख जे आहे ते आपल्याला भोगायला सुद्धा मिळणार नाही. तर त्यामुळे या चुका तुम्ही होऊ नका देऊ. कोणाला पैसे या महत्त्वाच्या दिवशी तुम्ही उधार देऊ नका. कोणी मदतीला आलं आहे, आता बघा मदत पण आपण विचार करून करा. एखादा माणूस सहजच उसने मागतोय नाही आहे तर अशा वेळेस मदत करणं टाळा. इतर काही गोष्टी आहे, कोणाला काही हॉस्पिटलायझेशन झालेलं आहे, काहीतरी अगदी अर्जन्सी आहे आणि तुम्हाला माहिती की खरंच ही व्यक्ती यासाठीच पैसे घेते, तर त्यावेळेस एक माणसाने माणसाला मदत म्हणून ही मदत नक्की करा. पण तुम्ही जाणून घ्या, म्हणजे परिस्थिती जाणूनच आपल्याला पैसे पण आपले, कारण आपला पैसा ही आपली लक्ष्मी असते, अशा शुभ दिवशी आपला पैसा कोणाला देऊ नये. नीट विचार करून सगळ्या गोष्टी करायच्या आहे आणि शक्यतो संध्याकाळच्या वेळेस कोणाला पैसे उसने देत नाही, सकाळी द्यायचे आहे. ठीक आहे. यानंतर महाशिवरात्रीच्या दिवशी तुमच्या दारामध्ये कोणीही आलं, प्राणी आला, कोणी मागणारं आलं, आपल्या यथाशक्तीने काहीतरी द्या. अगदी सगळंच नाही म्हणत आहे, 5 रुपये द्या, 10 रुपये द्या, पाणी द्या, घरामध्ये जे शिजवलेलं असेल, पोळी द्या, चपाती किंवा उपवासाचं काही असेल ते तुम्ही द्या, पण असंच पाठवू नका. ठीक आहे. यानंतर घरामध्ये या दिवशी पुरुष, स्त्री, आपण महिलांनी कोणीही चप्पल घालायची नाही आहे. चामड्याच्या वस्तू वापरू नका या दिवशी. म्हणजे बघा लेदरचं बेल्ट असतो, पर्स असते, इतर काही गोष्टी असतात, माणसांचे पण वॉलेट वगैरे. या दिवशी लेदरच्या गोष्टी वापरू नका. चामड्याच्या वस्तू माहिती तुम्हाला त्या जनावरांच्या कातडीपासून बनवल्या जातात आणि चामडं हे पूजेमध्ये वापरले जात नाही. महादेवांची पण जी पण काही पूजा करताय, मंदिरात जाताय, चामड्याच्या वस्तू घालून मंदिरामध्ये जाऊ नका. स्त्रियांनी पण हा नियम पाळायचा आहे. पर्स लेदरची असेल ती वापरायची नाही आहे. चप्पल असतील काही तर त्या लेदरच्या वापरायच्या नाही आहे. आणि सेवा करताना या दिवशी स्त्रियांनी बघा साडी, कुंकू, बांगड्या, सवाष्णाचे जे अलंकार आहे त्या शक्यतो आपल्याला घालायचे आहे. महादेवांची पूजा करताना डोक्यावर ओढणी या साडी घातली असेल तर पदर घ्यायचा असतो. ठीक आहे. हे काही छोटे बघा आता यातल्या किती चुका आपल्याकडून होऊन जातात. म्हणायला गेल्या गोष्टी छोट्या आहे पण त्याचा आपल्याला वाईट परिणाम भोगावा लागतो. यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तामसिक अन्न वगैरे या दिवशी खायचं नाही. मद्यपान, धूम्रपान करायचं नाही आहे. महादेवांच्या पूजेमध्ये बेलपत्र, धोत्रा, फुले, अक्षता, पांढऱ्या अक्षता, ठीक आहे, पांढरे, त्यानंतर पिवळे चंदन, भस्म मी सांगितलं, गंगाजल, कापूर, गाईचे दूध, गरम वस्तू महादेवांच्या याच्यावर अर्पण करायच्या नाही आहे. दूध हे कच्चं असलं पाहिजे, म्हणजे न तापवलेलं थंड दूध अर्पण करायचं आहे. उसाचा रस पण थंड अर्पण करायचा आहे. मध अर्पण करायचं आहे. शमीची पानं तुम्ही अर्पण करू शकतात. ह्या गोष्टी अर्पण करायच्या आहे. आणि बघा महादेवांच्या शिवलिंगावर कधी पण तुळशीचे पान अर्पण करू नका. हळद कुंकू अर्पण करू नका. लक्षात ठेवा, तुळशी आणि हळद कुंकू आपल्याला अर्पण करायचं नाही आहे. यासोबतच चाफ्याचं फूल पण आपल्याला अर्पण करायचं नाही आहे. आणि महादेवांच्या पूजेसाठी जे काही आपण वस्तू वापरतो त्या प्लास्टिकच्या वस्तू त्यामध्ये वापरायच्या नाही. प्लास्टिकचे भांडे वापरायचे नाही आहे. ठीक आहे. यानंतर अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे महादेवांच्या जर तुम्ही मंदिरात गेला तर तिथे अर्धीच प्रदक्षिणा आपल्याला घालायची असते. पूर्ण प्रदक्षिणा महादेवांच्या शिवलिंगाला कधी आपण शक्यतो घालत नाही. अर्धी प्रदक्षिणा तिथे तुम्हाला घालायची असते. डावीकडून असेल किंवा उजवीकडून जागा असेल पण अर्धीच प्रदक्षिणा घालायची असते. या दिवशी गर्दी पण खूप असते. नाही प्रदक्षिणा घालायला मिळाली तरी चालेल. आणि शिवलिंगाला कधी पण मस्तक टेकवून नमस्कार करू नका. हात लावून स्पर्श करा तुम्ही आणि लांबूनच नमस्कार करा, पण माथं टेकवून कधी पण शिवलिंगाला आपल्याला नमस्कार करायचा नसतो. ही गोष्ट नेहमीसाठी तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे. यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे या दिवशी ब्रह्मचर्याचं पालन आपल्याला करायचं आहे. हा एक नियम आपल्याला पाळायचाच आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी बघा निशित काळामध्ये पूजा केली जाते. म्हणजे या दिवशी जागरणाला खूप महत्त्व आहे. तर या दिवशी महाशिवरात्रीचा निशित काळ आहे, म्हणजे शिवपूजन
मध्यरात्री 12:28 ते 1:18 अतिशय चांगला काळ, किंवा तुम्ही संध्याकाळी करू शकतात. सांगितलेले नियम पाळा. यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे उपवासाच्या बाबतीत काही नियम पाळायचे आहे. आता उपवास बघा, गर्भवती महिला असतील, त्यांना 7वा, 8वा, 9वा महिना लागलेला असेल तर त्यांनी घरीच शिवलिंग असेल त्याचा तुम्ही अभिषेक करा. महादेवांच्या मंदिरात जाऊ नका, कारण महादेवांच्या मंदिरामध्ये जे शिवलिंग आहे त्याच्यावर नाग असतो आणि त्या नागाची जर सावली आपल्या गर्भावर पडली तर आपल्या बाळाला कालसर्पदोष लागतो. म्हणून ही एक गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही घरच्या घरी जमेल तेवढी पूजा करा. उपवास पण मी तुम्हाला सांगते, तुमच्या शरीराला झेपत असेल तर खाऊन पिऊन उपवासाचे पदार्थ म्हणजे व्यवस्थित फळं खा. साबुदाणा शक्यतो पचायला जड असतो, म्हणून गर्भवती महिलांनी शक्यतो हे खाऊ नये, साबुदाणा वगैरे. त्यानंतर तुम्ही दूध पिऊ शकता, ड्रायफ्रूट खाऊ शकता, म्हणजे ज्या उपवासाला चालणाऱ्या गोष्टी आहेत त्या खाऊन पिऊन तुम्ही उपवास करू शकता. यानंतर कोणाला शरीराचे काही आजार असतील, गोळ्या वगैरे घ्याव्या लागतात, डायबिटीज, शुगर काही असेल, तुम्ही पण फळं वगैरे जे तुम्हाला उपवासाचे पदार्थ तुम्ही खाऊ शकतात ते खाऊन तुम्ही उपवास करू शकतात. मासिक पाळी जर असेल तर बघा, शक्यतो मासिक पाळीच्या दिवशी आपण पूजा वगैरे करू शकत नाही. तुम्ही यूट्यूबवर शिवलीलामृत, त्यानंतर जे काही मंत्रस्तोत्र, रुद्र ऐका. आपण बघा मनामधून पूजा करू शकतो, म्हणजे नामस्मरण करा. ओम नमः शिवायचा तर जप आपल्याला करायचाच आहे या दिवशी. ऑफिसला जाताना वगैरे ऑफिसमध्ये ओम नमः शिवायचा आपल्याला या दिवशी जप करायचाच आहे. त्यानंतर या दिवशी शक्यतो आपल्याला सैंधव मिठाचा वापर करायचा आहे. जे आपलं मीठ आहे, जास्त खारट, जास्त तिखट पदार्थ या दिवशी आपल्याला खायचे नाही आहे. आणि दिवसभर या दिवशी अशा प्रकारे उपवास करून दुसऱ्या दिवशी आपल्याला देवाऱ्यासमोर रुईचं पान स्वच्छ करून त्यावर दही भात ठेवायचा आहे. तो दही भात आपल्याला खाऊन मग उपवास सोडायचा आहे. त्या भातामध्ये तुम्ही मीठ टाकलं तरी पण चालेल, त्यासाठी असे काही नियम नाही आहे. बरेचसे लोक महाशिवरात्रीचा निर्जळी उपवास करतात, म्हणजे अजिबात ते अन्नाचा एक कणसुद्धा घेत नाही, पाणीसुद्धा पित नाही. पण असा उपवास ज्यांना शक्य असेल त्यांनीच करावा. मी तर सांगते, उगाचच आपल्याला आपल्या शरीराची काळजी घेऊन या गोष्टी करायच्या असतात. ज्यांना शक्य आहे त्यांनी करायचं आहे. त्यानंतर महाशिवरात्रीच्या दिवशी जे लोक उपवास करत नाही त्यांनी बघा अगदी तामसिक अन्न, कांदे, लसूण वगैरे या गोष्टी खाऊ नका. ठीक आहे, निदान आपण उपवास करत नाही तर हे नियम तरी पाळा, कारण हे नियम पाळणं तितकंच महत्त्वाचं आहे. उपवासामध्ये तुम्ही फळे, दूध, शेंगदाणे ह्या ज्या गोष्टी आहे ह्या तुम्ही खाऊ शकतात. जसं मी सांगितलं शिंगाडा वगैरे हे पण तुम्ही खाऊ शकतात. तर बघा, असा हा महाशिवरात्रीचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. आपल्याला महादेवांचा कृपाशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा आहे. प्रत्येकाच्या प्रथा थोड्याफार वेगळ्या असतात, पण नियम जे आहे शक्यतो हे सारखेच पाळावे लागतात, कारण हे नियम मी नाही काढलेले आहे, हे त्या दिवसाचे नियम आहे. महादेवांच्या व्रताचे हे नियम आहे, त्यामुळे ते आपल्याला पाळायचे आहे. म्हणून जरी प्रथा थोड्याफार वेगळ्या असल्या तरी नियम पाळण्याचा प्रयत्न करा. आपल्याला बघा सुख पाहिजे असतं, दुःख नको असतो. आणि आपण काय म्हणतो, दुःख अडचणी आल्यावर माझ्यावरच अशी वेळ काय येते. या काही चुका आपल्याकडून काही शुभ दिवशी होऊन जातात, त्याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात. म्हणून बघा, या दिवशी तुम्ही शक्यतो या गोष्टींचं, नियमांचं पालन करा. अगदी छोटे छोटे नियम आहे, शुभ दिवस आहे, त्यामुळे या नियमांचं पालन करून तुम्ही व्रत करा, उपवास करा, की जेणेकरून आपण केलेल्या सेवेचे आपल्याला 100% आणि त्वरित फळ मिळेल. तर ही महाशिवरात्रीच्या दिवशी कुठले नियम पाळले गेले पाहिजे, कुठल्या चुका टाळल्या गेल्या पाहिजे, याची अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.